नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्युशन यातील 4th पार्ट आज आपण पाहतोय आणि या पार्टमध्ये आज आपण संपूर्ण लेसन कव्हर करणार आहोत. याआधी आपण फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट पाहिला असेल अशी मी आशा करते. जर तुम्ही ते पार्ट्स पाहिले नसतील तर या ठिकाणी एक छोटंसं आयकॉन आहे ज्यावर क्लिक करून तुम्ही ते आधीचे व्हिडिओज पाहू शकता. तर मित्रांनो, आज आपण सायन्स पार्ट 2 मधील लेसन नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्युशन या भागातील चौथा भाग, त्यामध्ये आपण डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, लेमार्किझम, स्पेसिएशन आणि ह्युमन इव्होल्युशन बघणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. या पाठामध्ये आपण हेरिडिटी म्हणजे काय, ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय, ट्रान्सलोकेशन म्हणजे काय हे पार्ट 1 मध्ये पाहिलेलं आहे. इव्हॉल्युशन म्हणजे काय हे आपण पार्ट 2 मध्ये, तर एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन जे 6 आहेत ते आपण पार्ट 3 मध्ये पाहिलं होतं. तर आता आपण या ठिकाणी त्याच्या पुढील रिमेनिंग पार्ट जो आहे तर तो पाहणार आहोत. पहिला आहे त्यातील डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन कोण होते तर त्याची माहिती आपण या ठिकाणी आधी पाहणार आहोत. डार्विन यांची माहिती, तर चार्ल्स रॉबर्ट डार्विन आपल्या बुकमध्येच पेज नंबर 8 वरती आपण आहोत. त्यांचा जन्म झाला होता 1809 साली आणि मृत्यू आहे 1882 साली. द इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द थिअरी ऑफ इव्होल्युशन. हे इंग्लिश बायोलॉजिस्ट आहेत ज्यांनी थिअरी ऑफ इव्होल्युशन मांडली होती. ओके, उत्क्रांतीचा सिद्धांत त्यांनी मांडला होता. ही शोड दॅट ऑल द स्पीसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव बीन ग्रॅज्युअली इव्हॉल्व्ड ओव्हर द पिरियड ऑफ थाउजंड्स ऑफ इयर फ्रॉम कॉमन एन्सिस्टर. या सगळ्यांचा एन्सिस्टर, या सगळ्यांचे पूर्वज म्हणजे आता जे काही प्रजाती आहेत, आता ज्या काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या प्रजाती आहेत, या सगळ्या प्रजातींचा एक कॉमन एन्सिस्टर होता, एक कॉमन पूर्वज होता, ज्याच्यापासून थाउजंड्स ऑफ इयर गेल्यानंतर इव्हॉल्युशन होऊन आजच्या प्रजाती निर्माण झालेल्या आहेत. आता कॉमन एन्सिस्टर होता हे कसं कळलं तर आपण याआधी एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन बघितलेले आहेत. त्यानुसार मग त्याच्यामध्ये एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस असतील, त्याचबरोबर कनेक्टिंग लिंक्स असतील, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस असतील. तर या सगळ्या एव्हिडन्समधून आपल्याला असं कळते की या प्रत्येक सजीवाचा, प्रत्येक प्रजातीचा एक कॉमन एन्सिस्टर आहे. तर या कॉमन एन्सिस्टरमध्ये, या कॉमन एन्सिस्टरपासून थाउजंड्स ऑफ इयर नंतर हे सगळे आज आपल्याला जे प्रजाती दिसत आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये तर ते तयार झालेले आहेत. ही प्रपोज दॅट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस इव्होल्युशन. त्यांनी नॅचरल सिलेक्शन ही जी थिअरी आहे तीच या इव्होल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता नॅचरल सिलेक्शन ही जी थिअरी आहे तर ती आपण पाहणार आहोत. ओके, आता आपण पुन्हा पेज नंबर 7 वरती आलो आहे. डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. Charles Darwin had collected innumerable specimens of plants and animals, and depending upon the observations of those specimens, he published the theory of natural selection, which preaches the survival of fittest. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की चार्ल्स डार्विन यांनी असंख्य असे नमुने गोळा केले होते, जे होते प्लांट्सचे आणि ॲनिमल्सचे, आणि या नमुन्यांच्या निरीक्षणाच्या आधारे त्यांनी असा सिद्धांत मांडला होता ज्याला आपण नॅचरल सिलेक्शन असं म्हणतो. ज्या सिद्धांतामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की सर्वायव्हर ऑफ फिटेस्ट, म्हणजे जे सक्षम आहेत तेच जगतील. ओके, आता फिटेस्ट म्हणजे काय की या सराउंडिंगसोबत जुळवून घेण्यासाठी या जी कंडिशन आहे किंवा जे एन्व्हायरमेंट आहे, जे क्लायमेट आहे, या सगळ्या क्लायमेटशी जो जुळवून घेईल, जो ॲडजस्ट करेल तोच जगेल, तोच सर्वाईव्ह करेल. ओके, असं त्यांना त्या थिअरीमधून सांगायचं होतं. फॉर दिस पर्पज, या कारणासाठी डार्विन हॅड पब्लिश्ड अ बुक टायटल्ड ओरिजिन ऑफ स्पीशीज. यासाठी डार्विन यांनी एक बुक पब्लिश केलं होतं ज्याचं टायटल होतं ओरिजिन ऑफ स्पीशीज. स्पीशीज म्हणजे प्रजाती, ओरिजिन म्हणजे उगम, प्रजातींचा उगम. ओके, वाईल एक्सप्लेनिंग द कॉन्सेप्ट, ही कॉन्सेप्ट एक्सप्लेन करत असताना डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिशियली. म्हणजे सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते रिप्रोड्यूस करतात, दीर्घकालीन रिप्रोड्यूस करत असतात. म्हणजे ह्युमन्स आहेत, आता ह्युमन्सने आतापर्यंत रिप्रोड्यूस करत आपले जनरेशन्स तयार केलेले आहेत. म्हणजे जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते दीर्घकालीन रिप्रोडक्शन त्यांच्याकडे सुरू असतं. ओके, ऑल द ऑर्गॅनिझम्स कॉम्पॅट विथ इच अदर इन अ लाईफ थ्रिएटिंग मॅनर. प्रत्येक ऑर्गॅनिझम एक दुसऱ्याशी कॉम्पिटिशन करत असतं, स्पर्धा करत असतं. इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम्स सस्टेन
विच शो द मॉडिफिकेशन्स इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. हे कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी किंवा हे कॉम्पिटिशन तोच जिंकतो जो ऑर्गॅनिझम या परिस्थितीशी जुळवून घेतो आणि ते कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी म्हणजेच या इथे जगण्यासाठी, या पृथ्वीवरती जगण्यासाठी जो स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करतो, जो स्वतःमध्ये काहीतरी परिवर्तन करतो, चेंजेस करतो, जे या कॉम्पिटिशनमध्ये जिंकण्यासाठी आवश्यक आहेत, तोच स्पर्धक किंवा तोच ऑर्गॅनिझम या ठिकाणी जिंकू शकतो. म्हणजेच जो परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये मॉडिफिकेशन्स घडवून आणतो, तोच प्राणी किंवा तोच ऑर्गॅनिझम या पृथ्वीवरती किंवा या पृथ्वीमध्ये जी स्पर्धा सुरू आहे, पृथ्वीवर जी ऑर्गॅनिझमची स्पर्धा सुरू आहे त्यामध्ये तो जगू शकतो. त्याच्यानंतर पुढे आहे, हावेवर बिसाइड्स धिस नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल बिकॉज नेचर सिलेक्ट्स ओनली दोज ऑर्गॅनिझम्स विच आर फिट टू लिव्ह अँड द रेस्ट पेरिश. ओके, नॅचरल सिलेक्शन हे एक महत्त्वाचा रोल यामध्ये प्ले करते, महत्त्वाचा रोल या ठिकाणी बजावतं आहे. कारण नेचर अशाच ऑर्गॅनिझम्सला सिलेक्ट करतं जे या ठिकाणी जगू शकतात, जे ऑर्गॅनिझम्स या क्लायमेटमध्ये, या परिस्थितीमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवू शकतात. अशाच ऑर्गॅनिझम्सला नेचर सिलेक्ट करतं आणि अदर्स जे काय राहिलेले आहेत ते नष्ट होतात, कालांतराने ते ऱ्हास पावतात किंवा ते नामशेष होतात. ओके, सस्टेनिंग अँड सिलेक्टेड organisms can perform reproduction and thereby give rise to the new species with their own specific characters. आता हे जे काही राहिलेले आहेत म्हणजे ज्याला नेचरने सिलेक्ट केलेले आहे, जे सक्षम आहेत, जे फिट आहेत या ठिकाणी जगण्यासाठी, जे इथे सराउंडिंगसोबत जुळवून घेत आहेत, स्वतःमध्ये मॉडिफिकेशन्स घडवून आणत आहेत, स्वतःचे कॅरेक्टर्स ते चेंज करत आहेत, तर असे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते रिप्रोडक्शन करतात आणि स्वतःसारखीच नवीन स्पीशीज ते निर्माण करतात. म्हणजे ते रिप्रोडक्शन करतात आणि स्वतःची प्रजात जी आहे तर ते त्यातीलच नवीन जनरेशन ते तयार करतात. ओके, स्वतःचे कॅरेक्टर्स त्यामध्ये असलेले. डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली एक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. डार्विनची ही जी नॅचरल सिलेक्शनची थिअरी आहे ती खूप कालावधीसाठी एक्सेप्ट केली गेली होती की हां, हे म्हणणं बरोबर आहे, ही थिअरी बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर आहे, हावेवर सम ऑब्जेक्शन्स वर अराइज्ड अगेन्स्ट द थिअरी. परंतु तरीही या थिअरीच्या अपोजिट काहीतरी गोष्टी, ऑब्जेक्शन्स घेतले गेले होते. म्हणजे ही थिअरी जी आहे याच्यावरती जरीही एक्सेप्ट केली गेली असली तरीही याच्यावरती काही ऑब्जेक्शन्स उठवले गेले होते. आता ते ऑब्जेक्शन्स काय होते त्यातील आपण मेन 3 ऑब्जेक्शन्स बघणार आहोत. पहिला आहे, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. नॅचरल सिलेक्शन हेच फक्त उत्क्रांती घडवून येण्यामागचं कारण नाही आहे किंवा नॅचरल सिलेक्शन हेच फक्त उत्क्रांती घडवून येण्यासाठी कारणीभूत नाही आहे, तर अनेक रिझन्स आहेत ज्याच्यामुळे इव्होल्युशन घडलेलं आहे. तर हे पहिलं ऑब्जेक्शन होतं की डार्विननी फक्त असं सांगितलं होतं की नॅचरल सिलेक्शनमुळेच किंवा नॅचरल सिलेक्शन हेच इव्होल्युशन होण्यासाठी कारणीभूत आहे. तर ऑब्जेक्शन हे आहे की फक्त नॅचरल सिलेक्शन इव्होल्युशनसाठी कारणीभूत नाही आहे. ओके, इतरही अनेक गोष्टी आहेत. दुसरा आहे, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स. आता डार्विननी काय सांगितलेलं होतं की ऑर्गॅनिझम्समध्ये निसर्गाच्या अनुसार मॉडिफिकेशन्स घडवून आले तरच ते ऑर्गॅनिझम्स सक्षम बनतील आणि ते जगतील असं त्याने सांगितलं होतं. परंतु मॉडिफिकेशन्स हे युजफुल पण असू शकतात, हार्मफुल पण असू शकतात. परिवर्तन होणार आहे ते युजफुल असेल, उपयोगी असेल, निरुपयोगी पण असेल. मग उपयोगी आणि निरुपयोगी या असा 2 फरक त्याने त्याच्यामध्ये मेन्शन केला नव्हता. तिसरा आहे, देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. डार्विननी त्याच्या थिअरीमध्ये स्लो चेंजेस म्हणजे हळूहळू होणारे बदल, ऑर्गॅनिझम्समध्ये हळूहळू घडून येणारे बदल आणि ॲब्रप्ट म्हणजे खूप आकस्मिक, खूप पटकन असे घडवणारे बदल, तर यापैकी काहीच एक्सप्लेनेशन त्यांनी सांगितलेलं नव्हतं. इरेस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दिस ऑब्जेक्शन्स, या ऑब्जेक्शन्सला सोडून डार्विन्स वर्क ऑन इव्होल्युशन हॅज बीन अ माइलस्टोन. हे जर ऑब्जेक्शन सोडले तर डार्विननी जे इव्होल्युशनवरती काम केलं होतं ते खूप चांगलं होतं, खूप मोलाची कामगिरी त्यांनी केली होती. ओके, त्याच्यानंतर आपण डार्विनची इन्फॉर्मेशन स्टार्टिंगलाच बघितलेली आहे. आता आपण बघतोय लेमार्किझम. आता ज्याप्रमाणे डार्विननी थिअरी मांडली होती त्याचप्रमाणे लेमार्किझम ही पण एक थिअरी आहे ज्याला आपण मराठीमध्ये लेमार्कवाद असं म्हणतो. जेन बॅप्टिस्ट लेमार्क प्रपोज दॅट मॉर्फोलॉजिकल चेंजेस occurring in living organisms are responsible for evolution and the reason behind those morphological changes is activeness or laziness of that organism. आता लेमार्किझम ही जी थिअरी आहे तर ती जेन बॅप्टिस्ट लेमार्क यांनी सांगितलेली आहे किंवा यांनी मांडलेली आहे.
आता त्यांची काय थिअरी आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जे मॉर्फोलॉजिकल चेंजेस होतात, मॉर्फोलॉजिकल चेंजेस म्हणजे बाह्यरूपीय चेंजेस, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये होणारे असे चेंजेस जे आपण बाहेरून पाहू शकतो, ओके, किंवा बाहेरच्या अवयवामध्ये होणारे चेंजेस, त्याला आपण मॉर्फोलॉजिकल चेंजेस असं म्हणतो. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जे मॉर्फोलॉजिकल चेंजेस होत आहेत, जे बाह्यरूपीय बदल होत आहेत, तर ते रिस्पॉन्सिबल आहेत, आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन, तर ते इव्होल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. आणि हे आपण याआधी पण बघितलेलं आहे की मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस आहेत, त्याच्यामुळे आपण असं सांगू शकतो की इव्होल्युशन होत गेलं होतं, ज्याचा कॉमन एन्सिस्टर होता, असं आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेसच्या मार्फत सांगू शकतो. आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की मॉर्फोलॉजिकल चेंजेस जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये झाले होते, तर हे इव्होल्युशनसाठी कारणीभूत आहेत. अँड द रिझन बिहाइंड दोज मॉर्फोलॉजिकल चेंजेस इज ॲक्टिवनेस ऑर लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. आणि मॉर्फोलॉजिकल चेंजेस होण्यामागे काय कारण आहे, तर ॲक्टिवनेस ऑर लेझीनेस, एखाद्या ऑर्गॅनिझमचा ॲक्टिवनेस म्हणजे प्रयत्न करण्याची वृत्ती, आणि लेझीनेस म्हणजे आळशी वृत्ती. तर या दोन गोष्टी मॉर्फोलॉजिकल चेंजेस होण्यास कारणीभूत आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता एखाद्या ऑर्गॅनिझमचं प्रयत्न करण्याची वृत्ती आणि आळशी वृत्ती हे काय आहे, तर सपोज की एक उदाहरण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये घेतो आहे, ते म्हणजे जेव्हा माकडाचा माणूस झाला, तर तेव्हा माकडाचा माणूस होत असताना ज्या काही मध्ये स्टेजेस होत्या, तर त्या स्टेजेसमध्ये एक अशी स्टेज होती की ज्या ठिकाणी माणसाला शेपटीची आवश्यकता भासत नव्हती किंवा तो शेपटीचा काही वापरच करत नव्हता. मग तेव्हा त्याने शेपटीचा वापर करण्यास आळशीपणा केला, आणि त्याच्यामुळेच आज आपण जेव्हा माकडापासून माणूस झालो आहोत, तर आपल्याकडे आज शेपटी नाही आहे. का, तर त्या स्टेजला म्हणजे जेव्हा मानवाची उत्क्रांती होत होती, ह्युमन इव्होल्युशन होत होतं, तर त्या ह्याच्यामध्ये एका स्टेजला ह्युमन्सनी काय केलं, म्हणजे जो मधला स्टेज होता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, तर शेपटीचा वापर करायचं सोडून दिलं, म्हणजे त्यांनी आळशीपणा केला, आणि त्याच्यामुळे आज आपल्याला शेपटी नाही आहे. म्हणजे एक मॉर्फोलॉजिकल चेंज आपल्यामध्ये झालेला आहे की आपल्यामध्ये आता शेपटी दिसत नाही. ओके, सो हे झालं लेझीनेस. आता ॲक्टिवनेसमध्ये आपण बुकमधलंच एक्झाम्पल घेऊया. तर इथे आपल्याला 3 जिराफ दिसत आहेत. तर याच्यामध्ये जिराफचं त्यांनी काय एक्झाम्पल सांगितलेलं आहे की जिराफला खूप उंचावरची पानं शोधून खायची सवय होती, तर तो खूप उंचावरची पानं शोधून खायचा, त्याच्यामुळे तो त्याच्या मानेला खूप स्ट्रेच द्यायचा, खूप असं स्ट्रेस द्यायचा, त्याची मान तो स्ट्रेच करायचा. ओके, सो मान स्ट्रेच केल्यामुळे काय झालं की त्यांनी मान स्ट्रेच केली, त्याच्या पुढच्या जनरेशननी मान स्ट्रेच केली, असं स्ट्रेच करत 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 म्हणजे त्यांनी काय केलं, प्रयत्न केला की वरची पानं खाण्याचा प्रयत्न केला. आणि या प्रयत्नांमुळेच एक काळ असा आला की एक जनरेशन अशी होती की ज्यामध्ये जिराफची मान ही खूप मोठी झाली होती. ओके, तर अशा पद्धतीने एकतर प्रयत्न करणे किंवा आळशीपणा करणे या 2 वृत्तींमुळे ऑर्गॅनिझम्समध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस घडून येतात, आणि मॉर्फोलॉजिकल चेंजेस हेच इव्होल्युशन घडून येण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. ओके, सो ही कॉल्ड धिस कॉन्सेप्ट ॲज प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. आणि हेच जे ॲक्टिवनेस आणि लेझीनेस आहे ऑर्गॅनिझमचं, याच कॉन्सेप्टला त्याने जेन बॅप्टिस्ट लेमार्क यांनी काय सांगितलेलं आहे, यालाच की प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. यूज म्हणजे काय, ॲक्टिवनेस, प्रयत्न करत करत जर आपण एखाद्या ऑर्गनचा वापर केला तर ते ऑर्गन नष्ट नाही होणार, पण जर आपण डिसयूज केला म्हणजे वापरच नाही केला तर मग तो ऑर्गन काय होणार, नष्ट होणार. म्हणजेच आपण काय केलं, ऑर्गन वापरण्यामध्ये लेझीनेस केला, त्या ऑर्गनचा डिसयूज केला, त्याच्यामुळे ते ऑर्गन नष्ट झालं. तर अशा पद्धतीने याला आपण यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स हा प्रिन्सिपल, ही कॉन्सेप्ट त्यांनी मांडली होती. Further, he said that the neck of giraffe has become too tall due to browsing of leaves of tall plants by extending their neck for several generations. हेच आपण याआधी बघितलं की जिराफला खूप उंचावरची झाडं शोधून खायची सवय होती, त्याच्यामुळे तो खूप उंच मान त्याची खूप स्ट्रेट करू लागला, एक्सटेंड करू लागला, आणि त्याच्यामुळे खूप जनरेशन्समध्ये मान एक्सटेंड होत होते, मान लांबली आहे, खूप लॉंग नेक झालेली आहे. ओके, सिमिलरली shoulders of the ironsmith have become very strong due to frequent hammering movements. आयर्नस्मिथ म्हणजे लोहार म्हणजे जे लोखंडी वस्तूंना आकार देतात किंवा लोखंडी वस्तूंचे इतर काही वस्तू बनवतात, लोखंडाच्या इतर वस्तू बनवतात, तर ते जे आहेत लोहार, तर त्यांचे जे शोल्डर्स आहेत, जे खांदे आहेत, ते खूप मजबूत झालेत. का, तर ते पिढ्यानपिढ्या तेच काम करत आलेले आहेत, त्यांचे वडीलही तेच करायचे, मुलंही तेच करतात, नातवंड पण तेच करतात की ते लोहाराचंच काम करतात. त्याच्यामुळे ते सारखं मारून त्यांच्यामध्ये एक चेंज झालेला आहे की ते ॲक्टिवनेस आहे त्यांच्यामध्ये, की तोच गोष्ट करण्याचा प्रयत्न करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे
खांदे आहेत तर ते आता खूप स्ट्रॉंग झालेले आहेत, सारखं ते हॅमरिंग करून करून त्या लोखंडाच्या वस्तूला आकार देऊन देऊन, कारण लोखंडाच्या वस्तू खूप खूप कडक असतात, म्हणजे खूप स्ट्रॉंग असतात, त्यांना आकार देणं खूप अवघड असतं आणि त्यांना ते आकार देतात, त्याच्यामुळे ते सारखं हॅमरिंग करून करून सारखं तेच काम करून करून त्यांचे खांदे आता काय झालेले आहेत, स्ट्रॉंग होत चाललेले आहेत. विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड इमो हॅव बिकम वीक ड्यू टू नो यूज. आता ऑस्ट्रिच आणि इमो जे आहे, तुम्ही ऑस्ट्रिच वगैरे बघितलं असेल, तर ऑस्ट्रिच आणि इमो जे आहेत तर या हे पक्षी आहेत, पण ते आता उडत नाहीत. का तर त्यांनी आधीपासूनच उडण्याचा सराव केला नाही, त्यांनी उडण्यामध्ये आळशीपणा केला, त्याच्यामुळे लेझीनेस केला आणि त्याच्यामुळे त्यांचे विंग्स जे आहेत त्या आता त्याचा वापर होत नसल्यामुळे वीक झालेले आहेत, त्याच्यामुळे ते आता उडू शकत नाहीत. लेग्स ऑफ द बर्ड्स लाईक स्वॅन अँड डक हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू लिव्हिंग इन वॉटर. आता स्वॅम आणि डक जे आहेत तर ते पाण्यामध्ये राहतात, त्याच्यामुळे त्यांचे जे पाय आहेत ते आता पाण्यामध्ये राहण्यासारखे झालेले आहेत, ते आता बाहेर येऊन चालू नाही शकत, कारण त्यांचे पाय कसे झालेले आहेत, त्यांच्या पायामध्ये एक म्हणजे 2 बोटं जे आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये एक स्किन तयार झालेली आहे, जेणेकरून त्यांना पाण्यामध्ये चालता यावं. आता ते बाहेर नाही चालू शकत, कारण त्यांची बोटं त्यांचे पाय त्याप्रमाणे ॲडप्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे की स्नेक्स हॅव लॉस्ट देअर लेग्स बाय मॉडिफिकेशन्स इन देअर बॉडी फॉर ब्रोविंग हॅबिट. आता स्नेक्स काय करतात, सरपटत चालतात आणि सरपटत चालत असल्यामुळे त्यांना पायाची आवश्यकताच नाही आहे आणि ते पायाचा यूज करत नसल्यामुळे पायाचा यूज करण्यामध्ये त्यांनी आळशीपणा केला आणि त्यामुळे त्यांचे पाय गायब झाले, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये काय झालं, मॉडिफिकेशन्स घडून आलं आणि त्यांचे पाय हळूहळू नष्ट होऊ लागले आणि आता त्यांना पायच राहिले नाहीत. तर अशा पद्धतीने त्यांनी एक्झाम्पल्स देऊन त्यांची थिअरी स्पष्ट केलेली आहे. All these examples are types of acquired characters and are transferred from one generation to other generation. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे की हे सगळे एक्वायर कॅरेक्टर्स काय केलेले आहेत, त्यांनी एक्वायर केलेले आहेत. तर हे जे काही कॅरेक्टर्स त्यांनी घेतलेले आहेत ते एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो, थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर कॅरेक्टर्स किंवा यालाच लेमार्किझम असं पण म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे आहे, आता लेमार्किझमवरती पण काहीतरी ऑब्जेक्शन्स घेण्यात आले होते, ते काय आहेत ते पण आपण पाहूया. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिवनेस ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज ॲट ऑल वॉज वाईडली एक्सेप्टेड. एखाद्या ऑर्गनचा डेव्हलपमेंट होणं, एखाद्या ऑर्गनचा विकास होणं एका स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीमुळे किंवा त्याचा ऱ्हास होणं, डिसयूज केल्या गेल्यामुळे किंवा त्याचा वापर न केल्या गेल्यामुळे ऱ्हास होणं, हे सगळं एक्सेप्ट केलं गेलं होतं. ओके, बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड. पण जे कॅरेक्टर एखाद्या प्राण्याने अवगत केलेलं आहे तेच त्याच्या पुढच्या पिढीमध्ये येईल हे मात्र रिजेक्ट करण्यात आलं होतं. कारण सपोज की एखाद्या म्हणजे सपोज की मला एखादा कॅरेक्टर आला तर माझ्या पुढच्या जनरेशनमध्ये पण ते कॅरेक्टर दिसून येईलच, हे मात्र त्यांनी असं येईलच असं नाही ना, आपण असं कसं सांगू शकतो की हे असं ट्रान्सफर होईलच असं नाही सांगू शकत. सो हे मात्र त्यांनी रिजेक्ट केलं की असं नाही होऊ शकत, because it had been verified many times that modification brought in us are not transferred to next generation, thereby Lamarck's theory was disapproved. आणि असं खूप वेळा सिद्ध करून झाले की जे मॉडिफिकेशन्स एका ऑर्गॅनिझममध्ये येतात तेच मॉडिफिकेशन्स त्याच्या पुढच्या ऑर्गॅनिझममध्ये दिसतीलच असं नाही आहे, म्हणजे मोस्टली ते दिसत नाहीत, कारण ते त्याने स्वतःसाठी अडॉप्ट केलेत, ते पुढच्या जनरेशनमध्ये दिसतीलच अशी गॅरंटी आपण नाही देऊ शकत. आणि यामुळेच हा जो लेमार्किझम होता, लेमार्कवाद होता, तर तो डिसॲप्रूव्ह झाला, रिजेक्ट करण्यात आला. ओके, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच इट हॅज एक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये त्यांनी जे कॅरेक्टर्स एक्वायर केले आहेत ते एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर करू शकतात आणि याला ॲसेस्टरी ऑफ एक्वायर कॅरेक्टर्स असं म्हणतात. म्हणजे जे कॅरेक्टर्स त्यांनी स्वतः घेतलेले आहेत आणि ते जर इतर त्यांच्या पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ॲसेस्ट्री ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स. पुढे आहे स्पेसिएशन. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. एखाद्या प्लांट्सचं किंवा ॲनिमल्सच्या याच्यामध्ये नवीन प्रजातीचं निर्माण होणं, नवीन प्रजात तयार होणं, हे काय आहे, इव्होल्युशनचाच एक इफेक्ट आहे. हे आपल्याला माहितीच आहे, आतापर्यंत आपण तेच शिकतोय. स्पीसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. स्पीसीज हे काय आहे, एक असा ग्रुप आहे ऑर्गॅनिझम्सचा जो आपण रिप्रोड्यूस करू शकतो, नॅचरली रिप्रोड्यूस करू शकतो.
इच स्पीसीज ग्रो इन स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन. प्रत्येक प्रजाती त्या भौगोलिक कंडिशनमध्ये, भौगोलिक परिस्थितीमध्ये राहत असते. आता जसं की आपण राहू शकतो, त्या वातावरणात राहू शकतो, पण जर आपण अशा वातावरणात गेलो की ज्या ठिकाणी खूप म्हणजे खूप -30पर्यंत तापमान आहे, -30 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, तर तिथे आपण नाही राहू शकत. म्हणजे प्रत्येक प्रजात त्या भागातच राहू शकते ज्यासाठी ती तयार झालेली आहे. देअर फूड, हॅबिटेट, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी अँड पिरियड इज डिफरंट. प्रत्येक स्पीसीजचं फूड वेगळं असतं, आपलं जेवण वेगळं आहे, आपण जे खातो ते वेगळं आहे, ॲनिमल्स जे खातात ते वेगळं आहे, प्लांट्स जे फूड घेतात ते वेगळं आहे, हॅबिटेट वेगळं आहे, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी वेगळी आहे, आपण वेगळ्या पद्धतीने रिप्रोड्यूस करतो, प्लांट्स वेगळ्या पद्धतीने रिप्रोड्यूस करतात, अँड प्रत्येकाचं सगळं काही वेगवेगळं आहे. However, genetic variation is responsible for formation of new species from earlier one. आणि एकापासून दुसरी स्पीसीज तयार होण्यासाठी, एका जनरेशनपासून दुसरी जनरेशन तयार होण्यासाठी जेनेटिक व्हेरिएशन रिस्पॉन्सिबल आहे. बिसाइड्स, जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. आणि त्याचबरोबर जिओग्राफिकल कंडिशन पण रिस्पॉन्सिबल आहे, रिप्रोडक्टिव्ह चेंजेस पण रिस्पॉन्सिबल आहेत एखादी नवीन स्पीशीज तयार होण्यासाठी. सिमिलरली, जिओग्राफिकल और रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू स्पेसिएशन. जिओग्राफिकल किंवा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन हे सुद्धा स्पेसिसिएशन घडवून आणत असतं. म्हणजे भौगोलिक आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन जे आहे यामुळे पण स्पेसिएशन घडून येत असतं. त्याच्यानंतर आहे आपल्या या व्हिडिओमधला, या लेसनमधला सगळ्यात लास्ट पार्ट, ह्युमन इव्होल्युशन. ओके. The biodiversity that is known today has been said to be formed from very simple unicellular organism due to evolution. आत्ताची जी काय बायोडायव्हर्सिटी आपण बघतोय, प्राण्यांमध्ये असू दे, पक्ष्यांमध्ये असू दे, वनस्पतींमध्ये असू दे, तरी सगळी बायोडायव्हर्सिटी एका सिम्पल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून तयार झालेली आहे. म्हणजे पूर्वी आपण बघितलं इव्होल्युशनच्या स्टार्टिंगला की पूर्वी फक्त एक जस्ट युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाला होता आणि त्याच्यामध्ये पुढे बदल होत गेले, त्याच्यामध्ये अजून सेल्स इन्क्लूड होत गेले आणि मग मल्टीसेल्युलर, मग आपण असं जन्मत गेलो. इन दिस इव्होल्युशन, origin of human evolution can be shown as per the picture given below. तर या ठिकाणी आपल्याला पिक्चर दिलेला आहे, त्याच्या आधारावर आपण ह्युमन इव्होल्युशन बघू शकतो की पहिलं जे स्टेज होती माणूस तयार व्हायच्या आधीची माकडांच्या ह्याच्यामधली, तर ती कशी होती आणि आत्ताचा जो माणूस आहे तर तो कसा आहे हे आपण या चित्राच्या मार्फत बघू शकतो. लास्ट डायनासोर्स डिसअपियर्ड अप्रॉक्सिमेटली 7 crore years ago. डायनासोर्स कधी डिसअपियर झाले? 7 years crore एगो. म्हणजे 7 crore years एगो जे आहे तर तेव्हा ते डिसअपियर झाले, नष्ट झाले. ॲट दॅट टाईम मंकी लाईक ॲनिमल्स आर सेड टू बी इव्हॉल्ड फ्रॉम सम एन्सेस्टर्स हू वर मोर ऑर लेस सिमिलर टू द मॉडर्न लेमर. तर लेमर्स जे आहेत तर त्याच्याशी सिमिलर आधीचे काही मंकी लाईक ॲनिमल्स होते, थोडं जास्त सिमिलर होते. जे आपले पूर्वज आहेत त्यांच्याशी थोडं जास्त सिमिलर होते, तर ते मॉडर्न लेमरशी सिमिलर होते. Tail of these monkey-like animals of Africa is said to be disappear about 4 crore years ago. या मंकी-like ॲनिमल्सची आफ्रिकामध्ये जे होते तर यांची टेल कधी डिसअपियर झाली, म्हणजे टेल कधी गायब झाली, तर 4 crore years ago टेल गायब झाली होती. They developed due to enlargement in brain. Their hands were also improved and thus ape-like animals were evolved. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू आपलं ब्रेन जे होतं, म्हणजे त्या ॲनिमलचं ब्रेन जे होतं तर ते डेव्हलप झालं, म्हणजे ब्रेन मोठं झालं. आधीच्या प्राण्यांचं ब्रेन छोटं असतं, आपलं ब्रेन मोठं आहे, तर ब्रेन मोठं झालं, अनेक गोष्टी मानवाला कळू लागल्या त्या काळामधल्या, आणि त्याने हाताचा पण वापर करायला सुरुवात केली. अनेक कामासाठी हाताचा वापर पण त्याने खूप वाढवला आणि मग एप लाईक ॲनिमल त्या ठिकाणी तयार झाला, एप लाईक ॲनिमल तयार झाला. त्याच्यानंतर मेनवाईल दीज एप लाईक ॲनिमल्स रिच्ड द साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया अँड फायनली इव्हॉल्ड इन टू गिबॉन अँड ओरंगुटान. आणि फायनली हे जे काही एप लाईक ॲनिमल्स आहेत ज्यांना टेल नव्हती, ज्यांचं ब्रेन मोठं होतं, ज्यांनी हाताचा वापर करायला सुरुवात केली होती, तर हे ॲनिमल्स साऊथकडे, नॉर्थ ईस्ट एशियाकडे गेले आणि ते कन्वर्ट झाले गिबॉन आणि ओरँग-उटानमध्ये. त्याच्यानंतर रिमेनिंग एप लाईक ॲनिमल्स, आणि जे राहिलेले म्हणजे काही जण शिफ्ट झाले, बट जे काही राहिले होते रिमेनिंग एप लाईक ॲनिमल्स स्टेड इन आफ्रिका, काही त्याच्यामधले आफ्रिकामध्ये राहिले. अँड फ्रॉम देम, आणि यातीलच गोरिला अँड चिंपांजी इव्हॉल्ड अबाउट 2.5 crores ago. आणि त्यातूनच गोरिला आणि चिंपांजी तयार झाले कधी? 2.5 करोड वर्षांपूर्वी. ओके, 2.5 करोड वर्षांपूर्वी, 2.5 crore years ago. Evolution of some of the 2 crore years old species of apes seems to be occurred in different way.
याच इव्होल्युशन ऑफ सम ऑफ 2 करोड इयर्स एगो, 2 करोड इयर्स एगो, 2 करोड वर्षापूर्वी एप्सच्या ज्या काही ओल्ड स्पीशीज होत्या तर त्या वेगवेगळ्या प्रकारे दिसू लागल्या. दे हॅड टू यूज देअर हँड्स मोर फॉर इटिंग अँड अदर वर्क. त्यांनी त्यांच्या हाताचा वापर खाण्यासोबतच इतर अनेक वस्तू आणि इतर अनेक गोष्टी करण्यासाठी ते करू लागले. ओके, आणि इतर अनेक कारणांसाठी ते त्यांचा हाताचा वापर करू लागले. दोज एप्स स्टार्टेड टू लिव्ह ऑन लँड ॲज द फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाइन ड्यू टू ड्राय एन्व्हायरमेंट. हे जे एप्स होते तर त्यांनी लँडवर राहायला सुरुवात केली. ओके, कारण जे त्यांचे फॉरेस्ट होते तर ते ड्राय एन्व्हायरमेंटमुळे आता तिथे ते राहू शकत नव्हते, त्यांना अन्न वगैरे मिळत नसेल किंवा त्यांना ज्याप्रमाणे एन्व्हायरमेंट हवं आहे त्याप्रमाणे मिळत नव्हतं, म्हणून ते आता जमिनीवर राहायला सुरुवात केली त्यांनी. देअर लिंबर बोन्स डेव्हलप्ड इन सच अ वे दॅट दे स्टार्टेड टू स्टँड इन इरेक्ट पोझिशन इन ग्रासलँड्स अँड देअर बाय देअर हँड्स बिकम अवेलेबल फॉर यूज एनी टाईम. आणि त्यांचं जे हाड होतं मागचं बॅकबोन ज्याला आपण म्हणतो तर ते हळूहळू इरेक्ट व्हायला लागलं, सरळ स्ट्रेट व्हायला लागलं. जसं की आता आपण स्ट्रेट उभे आहोत, आपण वाकून उभे नाही राहत, आपण स्ट्रेट उभे राहतो, तर स्ट्रेट व्हायला लागलं. आणि ते स्ट्रेट झाल्यामुळे त्यांचे जे काही 2 हात आहेत तर ते कसे झाले, इतर कामांसाठी खुले झाले. म्हणजे ते इतर काम त्याच्याने करू शकतात, कारण ते आता कसे झालेले आहेत, उभे राहिलेले आहेत, इरेक्ट पोझिशनमध्ये ते उभे आहेत. त्याच्यानंतर द फर्स्ट ह्युमॅन लाईक ॲनिमल विथ इरेक्ट पोझिशन विच वर युझिंग देअर हँड्स हॅव इव्हॉल्ड अबाउट 2 करोड इयर्स ॲगो. आणि ह्युमॅनसारखा, मानवासारखा एक ॲनिमल तयार झाला जो इरेक्ट पोझिशनमध्ये होता, सरळ, त्याचा पृष्ठभाग जो होता तर तो सरळ होता. त्याचबरोबर त्याचे हात जे होते तर ते पण इतर काम करण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित तो कधीही ते कशासाठी त्याचा हात वापरू शकत होता, त्याचे हात मुक्त झाले होते. असा एक प्राणी, मानवासारखा प्राणी तयार झाला 2 करोड इयर्स एगो, 2 करोड वर्षापूर्वी. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमॅन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रामापिथिकस. पहिलं रेकॉर्ड जे होतं ह्युमॅन लाईक ॲनिमलचं तर ते कोणतं होतं, रामापिथिकस एप फ्रॉम ईस्ट आफ्रिका. कुठला होता तो, ईस्ट आफ्रिकामधला होता. आफ्टरवर्ड्स दिस एप ग्रोन अप इन साईज अँड बिकम मोर इंटेलिजंट अँड थस द एप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्ड अबाउट 40 लाख इयर्स एगो. आणि काही कालांतराने, काही वर्षांनी हा जो एप लाईक मोठा झालेला जो प्राणी होता, हा जो एप होता, एप म्हणजे मानवासारखाच दिसणारा, तर तो एप जो होता तर तो मोठा झाला, त्याचं बुद्धी वाढली, तो अजून हुशार झाला. आणि त्यामुळे एप ऑफ साऊथ आफ्रिकामधले एप्स तयार झाले 4 लाख वर्षांपूर्वी. त्याच्यानंतर पुढे आहे द मॉर्फोलॉजी ऑफ दीज ह्युमॅन लाईक ॲनिमल्स स्टार्टेड टू अपियर लाईक टू बी मेंबर ऑफ द जीनस होमो अबाउट 20 लाख इयर्स एगो अँड थस स्किल्ड ह्युमॅन डेव्हलप्ड. 20 लाख वर्षापूर्वी काय झालं, त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस होऊ लागले आणि एक स्किल्ड ह्युमॅन डेव्हलप झाला. काम करणारा, स्किल्ड म्हणजे कौशल्यपूर्ण असा एक ह्युमॅन डेव्हलप झाला, ज्याच्यामध्ये काहीतरी कौशल्य आत्मसात तो करू शकतो, असा एक ह्युमॅन डेव्हलप झाला 20 लाख वर्षांपूर्वी. त्याच्यानंतर आहे अबाउट 15 लाख इयर्स एगो ह्युमॅन वॉकिंग विथ इरेक्ट पोश्चर वॉज इव्हॉल्ड. आणि पूर्णपणे स्ट्रेट पृष्ठ म्हणजे पूर्ण ताठ चालणारा ह्युमॅन जो होता तर तो 15 लाख वर्षांपूर्वी इव्हॉल्व झाला, तयार झाला. म्हणजे तो त्या पूर्ण स्ट्रेट पोझिशनमध्ये चालू लागला, पोश्चरमध्ये चालू लागला. इट मे हॅव एक्झिस्टेड इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ एशियन कॉन्टिनेंट. तर एशियन कॉन्टिनेंटमध्ये जे चायना आणि इंडोनेशिया हे जे 2 देश आहेत तर या ठिकाणी तो दिसू लागला. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे इव्हॉल्युशन ऑफ अपराईट मॅन कंटिन्यूड इन द डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन फॉर द पिरियड ऑफ अबाउट 1 लाख इयर्स अँड मेनवाईल इट डिस्कवर्ड द फायर. आणि मग मानवाने 1 लाख वर्षांपूर्वी फायरचा शोध लावला, तो स्ट्रेट होऊन चालू लागला, त्याचबरोबर तो अनेक कामे करू लागला, त्याचं ब्रेन खूप डेव्हलप झालं होतं आणि मग त्याने अग्नीचा शोध लावला. ब्रेन ऑफ 50,000 इयर एगो मॅन हॅज बीन सफिशियंटली इव्हॉल्ड टू द एक्सटेंट दॅट इट कुड बी कन्सिडर्ड ॲज मेंबर ऑफ द क्लास वाईज मॅन होमोसॅपियन्स. पहिला जो ह्युमॅन होता की जो पूर्णपणे इव्हॉल्व झालेला होता, जसा माणूस हवा तसा तो झाला होता, हुशार होता, त्याने तो अनेक शोध लावू शकत होता, तो स्किल्ड ह्युमॅन होता. तर तो जो ह्युमॅन होता तर त्याला आपण विद्वान माणसाच्या क्लासमध्ये आपण त्याचं नाव घेऊ शकतो, ज्याला आपण होमोसॅपियन्स म्हणतो. त्याच्यानंतर आहे निअँडरथॅल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. निअँडरथॅल मॅनला आपण विद्वान माणूस याचं एक पहिलं एक्झाम्पल म्हणून देऊ शकतो.
त्याच्यानंतर पुढे आहे द क्रो मॅग्नॉन मॅन इवॉल्ड अबाउट 50,000 इयर्स एगो. आणि क्रो मॅग्नॉन मॅन जो आहे तर तो 50,000 इयर्स एगो तो इवॉल्व झाला होता, मानवासारखा झाला होता. अँड आफ्टरवर्ड्स दिस इव्होल्युशन हॅज बीन फास्टर दॅन द अर्लियर. आणि मग याच्यानंतरचं जे इव्होल्युशन झालं मानव तयार होण्याचं, आत्ता आपण जसे आहोत तसं होण्यापर्यंत जे इव्होल्युशन होतं तर ते खूप फास्ट झालं. कारण आता मानवाचं ब्रेन पूर्णपणे डेव्हलप झालं होतं आत्तापर्यंत. तो पूर्ण सगळे कामं करू शकत होता, त्यांना सगळे कौशल्य तो आत्मसात करू शकत होता, त्याने अग्नीचा शोध लावला होता. मग हळूहळू त्यांनी शेतीचा वगैरे शोध लावला आणि त्याचं इव्होल्युशन जे आहे ते फास्ट होऊ लागलं. अबाउट 10,000 इयर्स एगो वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर. आणि 10,000 वर्षापूर्वी या विद्वान मानवाने, म्हणजे वाईज मॅन म्हणजे हुशार मानव, ज्याला खरं खोटं बरं वाईट काही काही कळत होतं, तर या मानवाने ॲग्रिकल्चर म्हणजे शेती करायला सुरुवात केली. इट स्टार्टेड टू रेअर द कॅटल हर्ड्स अँड एस्टॅब्लिश द सिटीज. त्याने पाळीव प्राणी पाळण्यासाठी सुरुवात केली आणि त्याचबरोबर त्याने नगर पण वसवले. कल्चरल डेव्हलपमेंट टूक प्लेस. आणि सांस्कृतिक विकास पण घडून आला. आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 इयर्स एगो. लिहिण्याची कला 5,000 वर्षापूर्वी मानवाने अवगत केली होती. अँड थस द हिस्ट्री हॅज बीन स्टार्टेड. आणि मग तेव्हापासून इतिहासाला सुरुवात झाली. मॉडर्न सायन्सेस एमर्ज अबाउट 400 इयर्स एगो. आत्ताचं जे आधुनिक विज्ञान जे आहे तर ते 4,000 वर्षापूर्वी. आणि त्याचबरोबर इंडस्ट्रियल सोसायटी वॉज एस्टॅब्लिश अबाउट 200 इयर्स एगो. आणि आत्ताची जी औद्योगिकरणाची जी सोसायटी आहे, म्हणजे इंडस्ट्रियल जी डेव्हलपमेंट आहे तर ती 200 वर्षांपूर्वी झाली. आणि नाव वी हॅव रीच्ड ॲट दिस स्टेज. आणि आता आपण एक अशा स्टेजवर आहोत. अँड स्टील वी आर सर्चिंग द डिटेल्स ऑफ रूट्स ऑफ ह्युमन ॲन्सिस्टर्स. आणि आता देखील आपण ह्युमन ॲन्सिस्टर्स कसे असतील याचा आपण आता देखील शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे आताही आपण मानवाचे पूर्वज कसे होते, त्याचं काय रूट्स आहेत, काय मुळं आहेत, आपल्याला सापडत आहेत का अजून, मानव आधी कसा तयार झाला वगैरे वगैरे याचा शोध घेण्याचा आता आपण प्रयत्न करतो आहे. अशा स्टेजपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. ओके. आता इथून पुढे अशी स्टेज असेल की अजून मानव डेव्हलप करेल, आपल्यासारखेच एखादे रोबोट तयार करेल, जसं की सोफिया रोबोट तयार केलं गेलेला आहे ऑलरेडी. तर त्याच पद्धतीचे अनेक रोबोट्स पण तयार होऊ शकतात. ओके. तर अशा पद्धतीने हा पार्ट आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आणि पार्ट 4 जो आहे तर तो आपल्याला या ठिकाणी संपवलेला आहे. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. सो फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.